सण असो किंवा कोणताही आनंदाचा प्रसंग, तोंडात विरघळणारी आणि सगळ्यांची लाडकी अशी बेसन बर्फी पाहिली तर सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. नमस्कार, स्पाइस हार्मोनी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एकदम मऊ अशी बेसन बर्फी. आज आपण बनवली आहे एकदम मऊ अशी बेसन बर्फी, तीही बिना पाकाची. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही ट्रिक्स आणि टिप्स सांगितलेल्या आहेत ज्याच्यामुळे तुमची बर्फी एकदम मऊ होईल. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग चला रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी घेतलेलं आहे 2 वाटी बेसन, 1.5 वाटी पिठी साखर. इथे मी पाऊण वाटी बारीक रवा घेतलेला आहे, पण तो मिक्सरमधून फिरवलेला आहे परत, म्हणजे तो बर्फीमध्ये आपल्याला कचकच लागत नाही. पाऊण वाटी साजूक तूप घेतलेलं आहे, वेलदोडे बारीक करून घेतलेले आहेत, थोडीशी हळद आणि थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत. मेजरिंगसाठी मी याच वाटीनं सगळं सामान मोजून घेतलेलं आहे. मी इथे बारीक रवा घेतला होता, तरी पण तो मिक्सरमधनं फिरून घेतलेला आहे, कारण आपण जी बर्फी करतोय ती बिनपाकाची आहे, त्याच्यामुळे ते खाताना कचकच लागते, म्हणून तो मिक्सरमधून फिरून घ्यायचा आहे. सगळ्यात आधी आपल्याला हे बेसन चाळून घ्यायचं आहे, म्हणजे यात गाठी राहणार नाहीत. बेसन चाळून झालंय, आता आपण हे भाजायला घेऊयात. मी बेसन भाजण्यासाठी इथे जाड बुडाची कढई घेतलेली आहे, म्हणजे बेसन खाली लागत नाही आणि करपत नाही. आपल्याला बेसन हे बारीक गॅसवर भाजायचं आहे. मोठा गॅस करून बेसन भाजलं तर ते फक्त वरून लाल होतं, आतून कच्चंच राहतं. आता याच्यामध्ये तूप घालायचं आहे. यातलंच थोडं तूप मी ठेवलेलं आहे, साधारण 2 ते 3 चमचे. आता आपल्याला हे मंद गॅसवर चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता हे कोरडं जरी वाटत असलं तरी जसं तसं बेसन भाजत जाईल तसं तसं हे मोकळं होईल. बेसन भाजताना उलटण्याला जे पीठ चिटकलेलं असतं ते पण मध्ये मध्ये काढायचं आहे, हे ते कच्चंच राहतं. बेसन भाजताना याच्यामधल्या गाठी आहेत त्या पण मोडायच्या. बेसनचा रंग थोडासा चेंज झालेला आहे. बेसन भाजत आलंय, अजून पूर्ण भाजलेलं नाहीये. आता आपण याच्यामध्ये रवा घालूयात. आता याच्यामध्ये आपण जे सुरुवातीला तूप ठेवलेलं होतं ते घालायचंय. आता आपल्याला हे साधारण 10 मिनिटं मीडियम गॅसवर चांगलं भाजून घ्यायचंय. तुम्हाला हे भाजताना जर एकदम कोरडं वाटलं तर साधारण चमचाभर तूप याच्यामध्ये घाला. एकदम पण खूप घालू नका, तर एकदम पातळ होईल ते. बेसन भाजल्याचा खमंग वास या किचनमध्ये पसरलेला आहे. हे बेसन भाजून झालंय, असं एकदम हलकं हलकं झालंय. बेसन आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय, नाहीतर वडी खाताना तोंडात चिटकते. आता याच्यामध्ये घालायची वेलची पावडर आणि मिक्स करून घ्यायचंय. आता गॅस बंद करायचा आहे आपल्याला. याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची, जास्त पण हळद घालायची नाहीये, नाहीतर कडू टेस्ट येते. आपल्याला गॅस बंद करूनच हळद घालायची आहे, नाहीतर हळद करपते आणि मग आपल्या बर्फीला काळपट रंग येतो. हळदीऐवजी याच्यामध्ये केशर पण घालू शकता. आता याच्यामध्ये पिठी साखर घालायची आहे.
आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गॅस बंद करूनच याच्यामध्ये साखर मिक्स करायची आहे. याच्यामध्ये साखर व्यवस्थित मिक्स झालेली आहे. आता हे मिश्रण आपल्याला ट्रेमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. इथं प्लेटला मी खाली तूप लावून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण हे मिश्रण घालूयात. आता हे मिश्रण व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे प्लेटमध्ये. आता याच्यावरती तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घालायचे. थोडंसं प्रेस करायचं आहे. आता आपल्याला हे मिश्रण साधारण 2 तास रूम टेम्परेचरवर सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. आपली बर्फी एकदम सेट झालेली आहे. आता आपण ह्याचे काप करून घेऊया. तुम्हाला वाटलं तुमचं जर मिश्रण थोडं पातळ झालंय, सेट होत नाहीये, तर तुम्ही ते थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवू शकता. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा. तुम्ही बघू शकता बर्फी एकदम सॉफ्ट झाली आहे. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. परत भेटूया आपण अशा नवनवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.